किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी हे केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना वित्तीय मदत पुरवण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कर्जासाठी एक सोपी, कमी व्याजदर असलेली आणि त्वरित कर्जाची व्यवस्था करणे असा आहे। नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डवरून केला जाणारा वित्त पुरवठा हा 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे। किसान क्रेडिट कार्डची सुरुवात 1998 मध्ये झाली। आर.व्ही. गुप्ता समितीच्या शिफारशीवरून नाबार्डकडून याची सुरुवात करण्यात आली, म्हणजेच किसान क्रेडिट कार्डची सुरुवात करण्यात आली। तेव्हापासूनच या किसान क्रेडिट कार्डचं वितरण हे देशातील शेतकऱ्यांना केलं जातं। किसान क्रेडिट कार्डचे मुख्य असे फायदे आहेत ते शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी आणि इतर कृषी संबंधित खर्चासाठी त्वरित कर्ज मिळवता येते। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, सिंचन, अवजारं, खरेदी इत्यादीसाठी कर्ज मिळवता येतं। किसान क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज बिनव्याजी मिळतं। 1 लाख ते 60,000 रुपयापर्यंत कर्जासाठी तारण द्यावं लागत नाही, तर 3 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी तारण द्यावे लागतं। तसेच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर उपलब्ध होणारे कर्ज हे 7% मिळतं, परंतु वर्षभर ते फेडत गेल्यास किंवा त्याची फेड केल्यास 3% एवढी सूट मिळते। म्हणजेच 4% शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळतो। शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक अशी कागदपत्रे आहेत ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड हे शेतकरी, तत्वावर शेती करणारे शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या गटाला दिलं जातं। किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे ओळखपत्र, 7/8 उतारा, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असतो। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचं सभासद व्हावं लागतं, तरच संबंधित शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं। तसेच शेतकरी या कार्डचा वापर पिकांची लागवड, इतर कृषी संबंधित खर्च, शेती संबंधित उपकरणे खरेदी आणि इतर कृषी सेवा घेण्यासाठी करू शकतो। संपूर्ण कर्जाची प्रक्रिया सोपी आणि त्वरित असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी याचा लाभ होतो किंवा याची मदत होते।